गुड मॉर्निंग स्टुडंट. या ठिकाणी आपण गणित भाग 2 मार्च 2025 बोर्डाची प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत. आपण मॅथ फर्स्ट मार्च 2025 ची बोर्डाची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे आणि त्यातले तुम्हाला सगळे प्रश्न समजलेले आहेत अशी अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी पुढचे जे आपण मार्च 2025 मधील मॅथमॅटिक्स सेकंड पेपर वी सॉल्व हिअर. तर माझ्या म्हणण्यानुसार गणित भाग 1 पेक्षा गणित भाग हा फार सोपा असतो. याचं कारण आहे विद्यार्थी मित्रांनो, तिथं आकृती आपल्याला नसते, आकृत्या कमी असतात किंवा नसतात जवळपास. परंतु या पेपरमध्ये आकृत्या खूप असतात. आणि मग जसं आपण ट्रॅव्हलिंग करत असताना मॅप आपल्याला सगळी दिशा दाखवतो, डायरेक्शन दाखवतो आणि उत्तर आपल्याला जिथं पोहोचायचे तिथं पोहोचवतो, तसं या फिगर आपल्याला डायरेक्शन देत असतात, इंडिकेट देत असतात आणि आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचवतात. म्हणून हा भाग सोपा आहे. तर तुम्हाला या ठिकाणी काही मी ट्रिक्स सांगतोय. तुम्ही एव्हरी स्टुडंट फोकस ऑन द क्वेश्चन and what is given, what to find, and also the indication of the this diagram we take. This is combination of three parts in the mathematics second question paper. What is given, what to find, and the figure. तर या तिघाच्या मदतीने आपण उत्तरापर्यंत पोहोचत असतो. म्हणून हा भाग फार सोपा आहे. आपण अभ्यासूया. याच्यातला पहिला प्रश्न आहे क्वेश्चन ए. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम गिवन. तर आपल्याला हा परत जसं भाग 1 मध्ये बहुपर्यायी प्रश्न पहिला ए होता तसंच इथं पण बहुपर्यायी आहे. यामध्ये तुम्हाला 4 पर्याय दिले जातात. अचूक उत्तर शोधायचं आहे आणि फक्त उत्तराचा पर्याय प्रश्न क्रमांक अचूक लिहून पर्याय आपल्याला अचूक लिहायचा आहे. परंतु याही ठिकाणी आपल्याला अंदाजे उत्तर न लिहिता याचं रफ कॅल्क्युलेशन करून आपल्याला उत्तर अचूक लिहायचं आहे, बहुपर्याय दाखवायचा आहे. तर आपण पाहूया काय आहे. Now let's start. Out of the following, which is Pythagorean triplets? Each student focus on this question. Out of the following, here 1, 2, 3, 4 triplets are given. Which is the Pythagorean triplets? First we understand what is the Pythagorean triplets. ट्रिपलेट म्हणजे या 3 संख्येचा गट आहे आणि मग आपल्याला माहित आहे सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर 2 लहान संख्येच्या वर्गाच्या बेरजे एवढा आला असेल, समान असेल, तर ते पायथागोरियन ट्रिपलेट्स असतं. म्हणजे पायथागोरसचा हा कॉन्ट्राडिक्शन आहे. तर आपण थोडंसं ऑब्झर्व करूया. निरीक्षण केल्यानंतर याचे उत्तर आपोआप मिळतं. पहा आता इथं ऑब्झर्व जर केलं आपण तर सी पर्यायामध्ये सर्व या ठिकाणी संख्या यातल्या समान आहेत, म्हणून हा ट्रिपलेट नाही. इथं 2 समान आहेत म्हणून हा पण नाही. तर आता विचार करूया 1 आणि 2 मध्ये, ए आणि बी मध्ये. अल्टरनेटिव्ह ए 1, 5, 10. Large number is focus on this 10. 10 square 100. Smaller square and addition. 5 square 25 plus 1. 5 square 25. 25 plus 1 square 1. 25 plus 1 26. This is not equal. We get the answer. This B. We write here B. Do you understand? We second angle ACB is inscribed angle. We focus on this question. This is angle is inscribed angle in circle with the center O. If angle ACB is equal to 65, then what is measure of its intercepted arc AXB? We here what is the inscribed angle and what is the intercepted arc? What is difference between them?
We here draw the figure. Yes, we get here circle with center O. We here draw the here, this is a angle angle ACB. This is the inscribed angle. These angle are the inscribed with the center is on the circle. So what is the intercepted arc? Intercepted arc is in this is angle ACB between those arc in between the two sides of this angle. या अँगलच्या दोन बाजूच्या मध्ये दरम्यान असणारा कंस हा इंटरसेप्टेड अर्क असतो आणि तो आहे आपण काढला या ठिकाणी AXB. आणि मग आपल्याला माहित आहे हा जो अँगल आहे ACB याचं माप हाफ ऑफ द या अर्कच्या हाफ असतं. We know the theorem. The value of inscribed angle is half of the intercepted arc. आणि म्हणून याची किंमत आपल्याला दिली आहे ती ठेवूया आपण. This is 65 is equal to half into this arc arc AXB. We calculate this is a 2 here divide and get the inverse of divide is multiplication 65 into 2. This is arc AXB. We calculate here 65 into 2 is 130. We get the answer. What is the accurate answer is 130 is या ठिकाणी पर्याय डी आहे. तर या पद्धतीने अचूक उत्तर तुम्हाला शोधायचे आहेत. त्यानंतर आपण थर्ड इज डिस्टन्स ऑफ पॉइंट 3,4 from the origin is. What is given? A point. What to find? Distance from the origin. We know. So the rough calculation here. Any point from the origin, this is a formula, root of x square plus y square. What is x? This is coordinate of x is 3 and y is 4. So we get the square. 3 square, 3 into 3 9 plus 4 square, 4 into 4 16. 16 plus 9 25. What is root? 5 here. We get the answer 5. Which is the alternative? Correct is C. Then we formula here understand from the origin any point distance is x square plus y square. We calculate fourth, if the radius of cone is 5, its perpendicular height is 12 centimeter, then the slant height is what is height? We know accurate answer. We can draw the here figure of here cone. Radius of this cone is 5 and this is a perpendicular height. Height is here given 12. We know the between this angle is 90 and this is a slant height. This is a formula, slant height is equal to a square is equal to radius square plus perpendicular height.
we take this value L square is equal to what is the radius here 5 square plus perpendicular height we take 12 square 5 square 5 square means 5 into 5 25 12 square 144 this is addition 5 plus 4 9 6 1 L square is equal to 169 we here calculate the square आता या ठिकाणी वर्ग कसा काढला जातो पहा आपल्याला हा रूल माहित आहे एका बाजूचा जर स्क्वेअर काढायचा असेल तर आपण दोन्ही बाजूंना रूट घेतो टेक रूट both side we take the roots both side root of s square is equal to root of 169 here the value of this roots is what is value we know या रूटच्या साइनची व्हॅल्यू असते 1/2 आणि here 2 cancel L is equal to root of 169 तर वर्ग विद्यार्थ्यांना पाठ असले पाहिजेत कमीत कमी 30 पर्यंतचे तरी वर्ग पाठ असावेत या ठिकाणी 169 हा 13चा वर्ग आहे म्हणजे याचं रूट 13 दिस इज द ॲक्युरेट आन्सर वी गेट हिअर सी तर अशा पद्धतीने तुम्हाला बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर रफ कॅल्क्युलेशन करून सोडवायचे आहेत अचूक उत्तर लिहायचे आहेत अंदाजी आपल्याला उत्तर लिहायचं नाही आणि उत्तर हे डबल लिहायचं नाही त्याच्यासाठी डोकं शांत ठेवून आपल्याला प्रश्नच गाईड करत असतो प्रश्नामध्येच गिवन what is to find and what is formula we read the silently clearly observe the question focus on या कंडिशनला आपण फोकस केलात की उत्तर सहज मिळत असतं हाही प्रश्न तुम्हाला समजलेला आहे